आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं तुझं? इकडे का बोललोस बोलायला? तुझं काय झालं? ठीक आहेस ना तू? सूर्या, आईचं जाणं मनाला चटका लावून गेलाय रे। माझं ना आता कशातच मन लागत नाहीये। आत्याच्या जाण्यानं घरावरचं मायेचं छत्रच नाहीसं झालंय तुझं। तुझ्यासाठी हे सगळं किती अवघड असणार आहे कळतंय मला। हे सगळं अचानक कसं काय घडलं मला हेच कळत नाहीये। आईचं जाणं, त्यानंतर छोट्या आईची वाचा जाणं, हे काय होऊन बसलंय हे सगळं? काय? मला नात्याची वाचा गेली? हो, आईच्या जाण्याने धक्का बसला असणार आहे तिला। मला ना पहिल्यांदा वाटलं ती मुद्दाम काही सांगत नाहीये, पण तिने जे बघितलं त्यानंतर वाचा गेली तिची। एक मिनिट, पण हे सगळं तुला कधी कळलं? तिच्याशी मी बोलायला गेले ना तेव्हा कळलं मला। सूर्य, तिने ना मनात खूप साठवून ठेवलंय रे। म्हणजे ना तिच्या डोळ्यात दिसतंय पण तिला बोलता येत नाहीये। असं वाटतंय या सगळ्याचा ना खूप खोलवर परिणाम झालाय तिच्या मनावर। परिणाम कसला? म्हणजे बघ ना, एवढी वर्ष दोघींनी एकत्र घालवली आहेत, एकत्र नांदल्या दोघी जणी, त्यांचं ना एकमेकींशिवाय पाणी आलत नव्हतं। आईच्या असं अचानक जाण्यामुळे परिणाम झाला असणार आहे आणि म्हणून तिची वाचा गेली। तुझं असं कसं होईल अगं? शालना त्या आपल्या दोघांसाठी पण तेवढीच महत्वाची होती ना, मग आपल्या दोघांची वाचा का गेली नाही? मला हे कळतं तुझं, जाणारा जातो पण मागच्या लोकांना जगण्याची ताकद देणारा देवच असतो। शालना ते तुझी आई होती आणि माझ्यासाठी पण ती आईपेक्षा कमी नव्हती। एवढं सगळं असताना मला नात्याचीच वाचा गेली, मला हे काही पचत नाही तुळजा। हे ह्या सगळ्यात काहीतरी चुकीचं असं वाटतंय मला। हे काहीतरी वेगळं आहे तुळजा, आणि हे ना, हे फक्त मला नात्याच आपल्याला सांगू शकते। मलाही पटतंय। आईच्या शेवटच्या क्षणीनं ती छोट्याईकडे बोट दाखवत होती। खरं छोटी आई काहीच बोलत नव्हती, मग असं का केलं असेल आईने? सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कड्यावरून धक्का दिला। मला पण तेच वाटायला लागलं। पण तिचं तर कोणाशी कसलंच वैर नव्हतं रे। मग तिला धक्का देण्याचं धाडस कोण करेल? डॅडी। कदाचित डॅडी। तू ठीक आहेस ना आता? होय। बरं, मी काय म्हणत होते, मला आता थोडे दिवस इथंच थांबावं लागेल। आणि हा, तुम्हाला तुमची कामं असतील ना, त्यामुळं तुम्ही रोज रोज इथं नाही आलात तरी बी चालेल। हे बघ, मला माहिती आहे कामापेक्षा कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे। हा, जर तुला आवडणार नसेल तर ठीक आहे, मी परत इथे नाही येणार। नाही, तसं नाही, तुम्ही उगाच राग नका मानून घेऊ। मी आपलं सहज बोलले। पण का आलात तुम्ही इथं? मी म्हणजे नेहमीप्रमाणे नानांनी जबरदस्ती केली का? त्याला काय बोलतेस तू? आणि नाना मला प्रत्येक वेळी जबरदस्ती करून गोष्टी करायला सांगते असं नाही आहे। मी पण माणूसच आहे ना, मला वाटलं म्हणून मी आलो। मला पण मन आहे। तसं नव्हतं म्हणायचं मला।
हे बघ, तुझं दुःख मी वाटून जरी घेऊ शकत नसलो ना, तरी मी तुला आधार देऊ शकतो हे मला वाटल्यावर मी स्वतःला नाही थांबवू शकलो. मी तुला काय आधार देणार म्हणा? इथं आपणच एकमेकांसमोर काय व्यक्त होऊ शकतो हे आपल्यालाच माहीत नाही. आणि तुझ्या मनाची अवस्था तुलाच कळत असेल. आणि एक सांगतो, अशा वेळी आपल्याला एका जवळच्या व्यक्तीची खूप गरज असते, ज्याला आपण आपल्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो, ज्याच्यासमोर आपण व्यक्त होऊ शकतो, आपण रडू शकतो, भांडू शकतो. त्या माणसाची आपल्याला कसलीच भीती वाटत नाही. आणि तो माणूस पण म्हणतो की बाबा तुला काय वाटतं, तुला रडू वाटतं, तुला चिडू वाटतं, तुला मन मोकळं करू वाटतं, तू कर, पण त्यानंतर तू शांत हो. आता तीच व्यक्ती बनवून मी तुझ्या समोर आलो होतो की तुला मी आधार देऊ शकते. पण मी इथं आल्यानंतर जर तुला त्रासच होणार असेल तर मी इथं न थांबलेलंच बरं. जातो मी. हो, तुम्ही गैरसमज नका ना करून घेऊ. हे बघा, आत्ता ना मला तुमच्या या आधाराची लई गरज होती. तुम्ही माझ्यासाठी इथवर आलात, त्यामुळे खरंच मनापासून तुम्हाला खूप थँक्यू. कसे सत्य? माझी आत्या गेली, आता मला तुझाच आधार आहे. तुझ्यात आणि तिच्यात मी कधीच फरक नाही केला, आणि तू पण तिच्या इतकाच जीव लावलास मला. आज तिच्या जाणीनं आपण सगळेच धक्क्यात आहे, पण मला वेगळ्याच गोष्टीची रुखरुख लागून राहिली. त्याला शेवटच्या वेळी पण मला काहीतरी सांगायचं होतं ग, पण तिला काय सांगायचं होतं ते अजूनपर्यंत मला कळू शकलेलं नाही. घडलेल्या सगळ्या गोष्टी बघतात ती आपोआप दरीत पडली हे माझ्या मनाला मान्यच नाही. छोटी आई, तुझं आणि आईचं नातं माहिती आहे ना ग मला. तुमच्यातला जिव्हाळा बघूनच सगळे लोक तुम्हाला नावजत असायचे, म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय आम्ही. मला तुला खोदून काही विचारायचं नाही, पण जे काही घडले त्यापेक्षा काही वेगळं तुला सांगायचं असेल तर तुम्हाला बिंदास सांग. आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, आज ही बी इच्छा पूर्ण करू. शेवटच्या प्रवासाला निघा. सोपं नाही र माझ्यासाठी काहीच सूर्या. मी खरंच लई चित्र अडकली, नाहीतर मी तुला समजा सांगितलं असतं. आता तरी घबराण्यापलीकडं माझ्याकडे काहीच पर्याय नाही. माफ कर र मला लेकरा.